हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. हा तुमच्या टेक्स्टबुकमधला 8 नंबरचा चॅप्टर आहे. त्याचं नाव आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हा पूर्णपणे थेरॉटिकल टॉपिक आहे. हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. जुन्या सिलेबसमध्ये हा डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स असा टॉपिक होता. प्लस अजून एक फर्स्ट सेक्शनमध्ये टॉपिक होता जनरल मेथड्स फॉर आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन. तर हे दोन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन इथं केलेलं आहे. त्यामुळे थोडासा फास्ट असणारा हा टॉपिक आहे. याचं वेटेज आहे मार्क्स विदाउट ऑप्शन याला 6 मार्क्स आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन याला 8 मार्क्स आहेत. आता हा जो टॉपिक आहे हा 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. त्यामुळे याचा पहिला भाग आहे हा ट्रान्झिशन एलिमेंट्स, दुसरा आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि तिसरा जो भाग आहे हा मेटॅलर्जीचा भाग आहे. असा हा टॉपिक जो आहे हा 3 भागामध्ये डिव्हाइड केलेला आहे. त्यातला आपण पहिला भाग आता स्टार्ट करूया, दॅट इज ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत, कोणाला म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट्स? तर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे हे असे एलिमेंट्स आहेत, जनरली हे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक एलिमेंट्स आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता आपल्याला माहिती आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स कोणाला म्हणायचं? 11वीमध्ये आपण हे शिकलो आहे की जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये जात असेल तर त्याला आपण एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये एंटर होत असेल तर त्याला पी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं. तसं जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये जात असेल तर त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं. आता डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ज्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा डी सबशेलमध्ये एंटर होतो त्या सगळ्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. पण सगळेच डी ब्लॉक एलिमेंट्स हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नसतात. तर ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणाला म्हणायचं? तर ज्या एलिमेंट्समध्ये काय आहे, इनकम्प्लीट डी सबशेल आहे, म्हणजे त्याचा इलेमेंटल फॉर्ममध्ये असेल किंवा कॉमनली ऑकरिंग ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल, म्हणजेच त्याच्या कटायन्समध्ये त्याची ऑर्बिटल जी आहे डी ऑर्बिटल ही कशी असली पाहिजे? इनकम्प्लीट असली पाहिजे. सो एलिमेंट्स विच हॅव इनकम्प्लीट डी सबशेल और एलिमेंट्स विच गिव्स कटायन्स with incomplete d subshell are known as a transition elements. आता हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणायचं यांना? तर हे जे एलिमेंट्स आहेत यांची पोझिशन आपण बघितली पिरियॉडिक टेबलमध्ये तर ही एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये असते. सो दे एक्झिबिट प्रॉपर्टीज बिटवीन दोज ऑफ द एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. आता जनरली एस ब्लॉक एलिमेंट जे असतात हे लेफ्ट हँड साईडला असतात आणि हे सगळे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्ह आयन. तर पी ब्लॉक एलिमेंट जे असतात हे राईट हँड साईडला असतात आणि ज्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची असते. म्हणजेच एका बाजूला त्याच्या इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डिक्रीज होते आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी वाढत जाते. म्हणजेच हा जो प्रॉपर्टीमधला बदल आहे, ट्रान्झिशन आहे, हा या इलेमेंटच्या थ्रू होतो. सो दे शो ट्रान्झिशन इन प्रॉपर्टीज फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह. सो दीज आर नोन ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. दे आर ऑल्सो नोन ॲज ब्रिज एलिमेंट्स बिकॉज they connect S block and P block elements. So these are also known as bridge elements. आता इथं जी डी ऑर्बिटल आहे ही लास्ट नसते तर लास्ट बट वन डी ऑर्बिटल असते. लास्ट ऑर्बिटल जी आहे ही असते त्याला आपण एन सिम्बॉल वापरतो. त्यामुळे लास्ट बट वन जी आहे तिला n-1 असं म्हटलं जातं, लास्ट बट वन, किंवा त्याला पेनल्टीमेट हा शब्द वापरला जातो. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे हा n-1 डी ऑर्बिटलमध्ये जाईल. सो इन केस ऑफ दीज एलिमेंट्स n-1 डी ऑर्बिटल, that means penultimate d orbital successively filled in each element. So all these elements are d block elements. Remember that all transition elements are d block elements because their valence electron enters in d subshell. But all the d block elements are not transition elements because the condition is that transition elements must have incomplete d subshell. And so that all d block elements are not transition elements but
transition elements are d block elements. So these transition elements consist of 4 series. First series is called as 3D series that started from scandium to zinc. Scandium atomic number 21 to zinc atomic number 30. Then second is 4D series, that is from yttrium 39 to cadmium 48. 5D series from lanthanum 57 to mercury, that is Hg80. आता इथं आपल्याला जास्त एलिमेंट्स दिसतात 57 ते 80, पण त्यामध्ये आत काय असतात तर ए ब्लॉक एलिमेंट्स असतात. सेरियमपासून लुटेशियमपर्यंत जे एलिमेंट्स आहेत 58 पासूनचे 71 पर्यंतचे, तर हे यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा एफ ऑर्बिटलमध्ये जातो, त्यामुळे हे ए ब्लॉक एलिमेंट्स आहेत. त्यामुळे लॅन्थॅनम 57 हा डी ब्लॉक आहे आणि त्यानंतर लुटेशियमपासून जे पुढचे आहेत मर्क्युरीपर्यंतचे दीज आर डी ब्लॉक एलिमेंट्स. सो दीज आर ट्रान्झिशन एलिमेंट्स. अँड लास्ट इज फ्रॉम 6D सिरीज जी आहे ही फ्रॉम ॲक्टिनियम टू क्युरियम असते. ॲटॉमिक नंबर 89 to 112. आता हे झाल्या ह्या 4 सेरीज आहेत. इथं आपण बघू हे जे आहेत हे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. हे मिडल पोर्शनला आहेत. यांच्या या बाजूला लेफ्ट हँड साईडला एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, राईट हँड साईडला पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि ही फर्स्ट सिरीज आहे फ्रॉम स्कॅन्डियम SC टू ZN. ही सेकंड आहे फ्रॉम इट्रियम Y टू CD. थर्ड सिरीज आहे फ्रॉम लॅन्थॅनम टू HG. यामध्ये लॅन्थॅनम 57 जो आहे हा फक्त इथं असेल आणि सेरियमपासून पुढचे जे आहेत लुटेशियमपर्यंतचे हे सगळे ए ब्लॉक एलिमेंट्स आहेत. तसंच ही ॲक्टिनाइड सिरीज आहे. यामध्ये ॲक्टिनियम 89 पासून ते CN 112 पर्यंत सगळे एलिमेंट्स इथं आहेत. त्यातला थोरियमपासून ते लॉरेन्सियमपर्यंतचे हे ए ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आता आपल्याला बघायचे याची पोझिशन इन द पिरियॉडिक टेबल. आता हे जे एलिमेंट्स आहेत आत्ता आपण बघितलं की यांची जागा कुठे आहे, ॲट द सेंटर ऑफ पिरियॉडिक टेबल. बरोबर, डाव्या साईडला त्याच्या एस ब्लॉक आहेत, उजव्या साईडला पी ब्लॉक आहेत, खाली ए ब्लॉक आहेत आणि मध्येच हे सगळे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आता हे यांची पोझिशन कुठे आहे, इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक, ॲट द सेंटर ऑफ पिरियॉडिक टेबल इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक. आता हे जे एलिमेंट्स आहेत हे कोणत्या पिरियड्समध्ये आहेत, सो दे बिलॉंग्स टू द पिरियड 4 to 7. हा इथं महत्त्वाचा आहे. पिरियड्स आणि ग्रुप्स हे तुम्हाला परीक्षेत विचारले जातात मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये. दे आर प्लेस्ड इन द ग्रुप्स फ्रॉम 3 to 12. 10 ग्रुप्समध्ये हे असतात 3 ते 12 आणि 4 पिरियड्समध्ये हे आहेत 4 to 7. आता यामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये 4 सेरीज आहेत, 3D, 4D, 5D अँड 6D. ह्या प्रत्येकामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 10 एलिमेंट्स आहेत. सो दे कॉन्स्टिट्यूट दिस 4 series of 10 element each. That means totally it contains 40 elements. They belongs to the D block of the periodic table. आता इथं आपण 4 series ज्या आहेत त्या इथं दाखवलेल्या आहेत. यामध्ये पहिली series आहे 3D series. ही 3D series जी आहे ही स्कॅन्डियमपासून SC टू ZN आहे. 4D series आहे ही Y पासून ते कॅडमियमपर्यंत आहे. 5D series फ्रॉम लॅन्थॅनम टू HG आणि 6D series ही ॲक्टिनियमपासून ते CN पर्यंत आहे. तर ह्या पद्धतीनं पोझिशन इन पिरियॉडिक टेबल सांगत असताना हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. ॲट द सेंटर ऑफ पिरियॉडिक टेबल इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक, देन इन द पिरियड्स 4 to 7 अँड ग्रुप्स 3 to 12. 4 series आहेत 3D, 4D, 5D अँड 6D ऑफ 10 element each. आणि ह्या सगळ्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये जातो, म्हणून हे काय आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत असताना पहिल्यांदाचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे n-1d 1 to 10 ns2. मग अशी सांगितलं मी तुम्हाला की लास्ट ऑर्बिटल असते तिला आपण n म्हणतो. ns ही लास्ट ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल.
याच्यामध्ये एक किंवा दोन इलेक्ट्रॉन्स असतील आणि जी डी ऑर्बिटल आहे ही सक्सेसिव्हली फिल होते, त्यामुळे ही पेनल्टिमेट आहे, लास्ट बट वन आहे, म्हणून याला आपण n-1d 1 to 10 म्हटलं. 1 ते 10 इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये जातील. हे झालं त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्याकडं 4 सिरीज आहेत, त्यामुळे ह्या 4 सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे यामध्ये 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d 1 to 10 4s2. आता 3D आहे त्यामुळे इथं ही स्टार्ट होते 21 नंबर स्कॅन्डियमपासून, त्यामुळे त्याचा नियरेस्ट इनर गॅस आहे अर्गॉन, ज्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन जातील. सो अर्गॉन 3d 1 to 10 4s 1 to 2. दुसरी सिरीज आहे सेकंड ट्रान्झिशन सिरीज, त्याला 4D सिरीज म्हटलं जातं. यामध्ये इलेक्ट्रॉन हा 4Dमध्ये जाणार, 4d 1 to 10 5s 0 to 2 आणि नेबरिंग इनर गॅस आहे त्याचा क्रिप्टॉन. 5D सिरीज आहे, त्याचा नेबरिंग इनर गॅस आहे झेनॉन. सो झेनॉन 5d 1 to 10 6s2 आणि 6D म्हणजेच फोर्थ ट्रान्झिशन सिरीज आहे, ही आहे रेडॉन 6d 1 to 10 7s2. तर हे झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 4 ट्रान्झिशन सिरीज. आता यामध्ये जर आपण बघितलं तर जे शेवटचे एलिमेंट्स आहेत प्रत्येक सिरीजमधले, समजा आपण पहिली सिरीज घेतली तर फर्स्ट सिरीजमध्ये Zn हा लास्ट एलिमेंट आहे. सो झिंक हॅज कम्प्लिटली फिल्ड n-1 d ऑर्बिटल. इन ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d 10 4s2 आणि त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. सो इन इट्स कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 इट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अर्गॉन 3d 10. 2 इलेक्ट्रॉन गेले 4s मधले, त्यामुळं याच्याकडे आले कॉन्फिगरेशन आलं अर्गॉन 3d 10. म्हणजेच इथंही डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथंही डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि म्हणून कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल असेल तर हा इलेमेंट ट्रान्झिशन इलेमेंट असत नाही. आणि म्हणून झिंक हा काय नाही, झिंक इज नॉट ट्रान्झिशन एलिमेंट बिकॉज इट हॅज कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल इन इट्स ग्राउंड स्टेट, दॅट मीन्स इलेमेंटल स्टेट अँड ऑल्सो इन कॉमनली ऑकरिंग ऑक्सिडेशन स्टेट. सिमिलरली जसा झिंक आहे त्याचप्रमाणे सेकंड सिरीजमध्ये CD आहे किंवा थर्डमध्ये Hg आहे, चौथ्यामध्ये Cn आहे. ऑल दीज हॅव कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल अँड सो दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्झिशन मेटल्स इवन दो दे आर D block elements. So next point is we have to study electronic configuration of 3D series. आता फक्त आपल्याला 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचं आहे. यातलं तुम्हाला विचारलं जातं, कुठल्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर देऊन तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, अशा टाईपचा क्वेश्चन येतो. आता इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आपल्याला सिक्वेन्सली हे एलिमेंट्स लिहिता आले पाहिजेत. जनरली 3D सिरीज आहे ही 21 ते 30 आहे. 20 ॲटॉमिक नंबर फ्रॉम 21 to 30 अँड वी नो दॅट नियरेस्ट इनर गॅस इज अर्गॉन, इट हॅज 18 इलेक्ट्रॉन्स. आता हे 18 इलेक्ट्रॉन्स अर्गॉनमध्ये गेले. 4s2 आहे म्हणजेच 18 + 2 20 इलेक्ट्रॉन गेले आणि 21 पासून 30 पर्यंत म्हणजे राहिलेला 20पेक्षा जास्त असणारा इलेक्ट्रॉन कुठं जातो आहे, 3Dमध्ये जातो आहे. सो स्कॅन्डियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अर्गॉन 3d 1 4s2. इथं जे एक्सपेक्टेड आहे तेच ऑब्झर्वमध्ये आहे. टिटॅनियममध्ये पण टिटॅनियम सिम्बॉल आहे त्याचा Ti 22 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d 2 4s2. फॅनाडियममध्ये 23 आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत जे डीमध्ये जातील अर्गॉन 3d 3 4s2. क्रोमियममध्ये अर्गॉन 3d 4 4s2. मँगॅनीज असेल ॲटॉमिक नंबर 25 अर्गॉन 3d 5 4s2. आयर्न असेल Fe ॲटॉमिक नंबर 26 अर्गॉन 3d 6 4s2. कोबाल्ट ॲटॉमिक नंबर 27 अर्गॉन 3d 7 4s2. निकेल 28 अर्गॉन 3d 8 4s2 और कॉपर 29 अर्गॉन 3d 9 4s2 अँड लास्ट इज झिंक अर्गॉन 3d 10 4s2. म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर अर्गॉन आणि 4s2 कॉमन आहे, फक्त लास्ट इलेक्ट्रॉन कुठं जातोय तुमचा डीमध्ये जातोय, त्यामुळे D1 to D10 हे सक्सेसफुली डी ऑर्बिटल इथं फिल होत जाते. आता जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच ऑब्झर्वमध्ये असतं.
फक्त फरक कशामध्ये आहे, तर हा जो फरक आहे हा फक्त दोनच इलेमेंट्समध्ये असतो, एक क्रोमियममध्ये आणि दुसरा कॉपरमध्ये. म्हणजे ह्याचा जो मधला इलेमेंट आहे मँगॅनीज, तर मँगॅनीजच्या वरचा जो आहे क्रोमियम 24 आणि लास्टचा आहे झिंक, तर झिंकच्या अगोदरचा जो असतो कॉपर. म्हणजे क्रोमियम अँड कॉपर हॅव डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बाकी सगळ्या ठिकाणी जे एक्सपेक्टेड आहे तेच ऑब्झर्वमध्ये लिहायचं. फक्त क्रोमियममध्ये काय, तर एक्सपेक्टेड आहे अर्गॉन 3d4 4s2 आणि इथं आहे अर्गॉन 3d5 4s1. कॉपरमध्ये पण अर्गॉन 3d9 4s2 आहे आणि इथं आहे अर्गॉन 3d10 4s1. म्हणजे इथं फक्त एक इलेक्ट्रॉन 4s2 मधला डीमध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे कॉपर अँड क्रोमियम हॅव डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅन द एक्सपेक्टेड. बाकी सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे समान असतं. आता हे एलिमेंट्स तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे असतील तर 21 ते 30 आपल्याला लिहिता येतं. जर आपण सिक्वेन्सली लक्षात ठेवले तर आपण कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहजासहजी लिहू शकतो. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर त्याचे सिम्बॉल बघा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम. ह्या सिम्बॉलवरून तुम्ही एक वाक्य तयार केलं आपण. आपल्याला कटीवर कर माहीत आहे, विठ्ठलाच्या बाबतीत हे वापरलं जातं. तर हे जे आहे त्यामधलं कटीच्या ऐवजी फक्त स्कटी म्हणायचं. स्क म्हणजे स्कँडियम, टी टिटॅनियम, वरमधला व्ही व्हॅनॅडियम, कर म्हणजे क्रोमियम CR, मन फेको निकू जनो, मन म्हणजे मँगॅनीज MN, फे आयर्न Fe, कू फेको CO, निकू निकेल आणि कॉपर, आणि झडे नाही त्याला जन म्हणायचं. म्हणजे वाक्याला स्कटीवर कर मन फेको निकू जन. हे वाक्य तुम्हाला बरोबर सगळे ट्रान्झिशन इलेमेंट्स 3D सिरीजमधले लक्षात राहतात. तर हे झालं आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. आता ह्यामध्ये आपण बघितलं की कॉपर आणि क्रोमियम हॅव डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर तुम्हाला याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न असतो. व्हाय chromium show different electronic configuration than the expected, or why copper show different electronic configuration than the expected, or explain the anomalous behavior of chromium or copper. Or next other type of question is electronic configuration of chromium is this instead of this. अशा टाईपचा प्रश्न येतो. आता हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की व्हाय दे शो डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा इथं की 2 याचे रिझन्स आहेत. पहिलं काय, तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ कम्प्लिटली फिल्ड ऑर हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. अँड सेकंड रिझन इज दॅट द एनर्जी डिफरन्स बिटवीन 4s अँड 3D ऑर्बिटल इज व्हेरी लेस. हे 2 पॉईंट्स इथं महत्त्वाचे आहेत. आता आपण बघूया. पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम इज अर्गॉन 3d4 4s2 अँड दॅट ऑफ द कॉपर इज अर्गॉन 3d9 4s2. आता तुम्हाला ज्याचं विचारलं असेल त्याचं लिहायचं. क्रोमियमचं विचारलं असेल क्रोमियमचं लिहा, कॉपरचं विचारलं असेल तर कॉपरचं लिहा. आता मगाशी सांगितलं मी तुम्हाला की हाफ फिल्ड सबशेल असेल किंवा कम्प्लिटली फिल्ड सबशेल असेल तर ती जास्त स्टेबल असते कोणापेक्षा, पार्शली फिल्ड सबशेलपेक्षा. सो हाफ फिल्ड ऑर्बिटल्स और कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल, दे हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी दॅन पार्शली फिल्ड सबशेल. म्हणजे डी ऑर्बिटलची कपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे, तर 3d5 किंवा 3d10 हे जास्त स्टेबल असतील कोणापेक्षा, 3d1 2 3 4 किंवा 6 7 8 9 यापेक्षा 3d5 किंवा 3d10 कॉन्फिगरेशन असेल तर ते जास्त स्टेबल असतं. आणि दुसरा पॉईंट आहे जो एनर्जी डिफरन्स आहे, 4s अँड 3D ऑर्बिटल्स हॅव व्हेरी क्लोज एनर्जी. त्यामुळे इलेक्ट्रॉन सहजासहजी 4sमधून 3Dमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. सो टू अटेन द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी लास्ट इलेक्ट्रॉन ऑक्युपाईज 3D ऑर्बिटल इन्स्टेड ऑफ 4s ऑर्बिटल. म्हणजे तुमचं उत्तर हे 4 पॉईंट्समध्ये आलं पाहिजे. 2 मार्काचा हा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, त्यानंतर हे 2 रिझन्स महत्त्वाचे आहेत. जर क्रोमियम असेल तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणा,
आणि जर कॉपर असेल तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ कम्प्लिटली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. त्यानंतर तिसरा पॉईंट सेम दोन्हीकडे येईल, चौथा पॉईंट सेम येईल आणि लास्टला काय लिहायचं, यू हॅव टू राईट ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ह्या पद्धतीनं आपण व्हाय कॉपर अँड क्रोमियम शो डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅन एक्सपेक्टेड. आता फॉर एक्झाम्पल सांगते मी की प्रश्न आहे व्हाय क्रोमियम शो डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कसं लिहिणार, इलेक्ट्रॉनिc configuration of chromium is argon 3d4 4s2. So d orbital is partially filled. Half filled d orbital is more stable than partially filled d subshell, and energy difference or 4s and 3d orbitals have very close energies. So to attain the extra stability, last electron occupies 3d orbital instead of 4s orbital. Therefore observed electronic configuration of chromium is argon 3d5 4s1. याच पद्धतीनं तुम्ही कॉपरचं पण लिहू शकता. नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिडेशन स्टेट्स. ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज. आता फर्स्ट ट्रान्झिशन सेरीजमध्ये जे इलेमेंट्स आहेत, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन स्टेट मीन्स इट इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड चार्ज असाइन्ड टू ॲन इलेमेंट इन अ कंबाइंड स्टेट. एखाद्या कंबाइंड स्टेटमध्ये त्या ॲटमवरती जो चार्ज असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्याची संख्या आणि व्हॅल्यू साईन, याला आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. म्हणजे समजा NaCl आहे, तर NaCl हे कंपाऊंडमध्ये Na+ आणि Cl- आहे. म्हणजे सोडियम जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, +1 आली. आलं लक्षात. आता हे ऑक्सिडेशन स्टेट कशावर अवलंबून आहे, तर तो किती इलेक्ट्रॉन देतो, किती इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड असते. 10 किती इलेक्ट्रॉन देतो, तर जेवढे त्याच्या शेवटच्या कक्षेत असतील तेवढे, लास्ट ऑर्बिटल जे आहे व्हॅलन्स शेल यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे तो डोनेट करतो. आता डी ब्लॉकमध्ये लास्ट जी व्हॅलन्स शेल आहे ही कोणती आहे, तर S ऑर्बिटल ही लास्ट असते S. आणि एसमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2. त्यामुळे सगळे ट्रान्झिशन इलेमेंट्स हे शेवटच्या S ऑर्बिटलमधले 2 इलेक्ट्रॉन्स देऊन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्यामुळं कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता याशिवाय आपल्याला माहीत आहे की 4s ऑर्बिटल आणि 3d ऑर्बिटल यामधला एनर्जी डिफरन्स काय, कमी आहे. त्यामुळे जसं 4s मधले इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो तसंच 3d मधले पण इलेक्ट्रॉन हा देऊ शकतो. फक्त कंडिशन काय, तर 3d मधले तो फक्त अनपेड इलेक्ट्रॉन देईल. कारण इलेक्ट्रॉन जर पेअर्ड असेल तर तो जास्त स्टेबल असतो आणि तो सहजासहजी त्यातून दिला जाणार नाही. त्यामुळे जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत एवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होतात, दिले जातात. आणि त्यामुळं ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत दे शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. दिस ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. So variable oxidation states are due to loss of electrons from 4s as well as 3d orbital. A number of unpaired electrons in 3d orbital increases, then number of oxidation states also increases. Common oxidation state किती असते, +2 असते. So in 3d series आपण फक्त फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज बघतोय, 3d सिरीज. तर 3d सिरीजमध्ये जो मँगॅनीज आहे Mn हॅज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +2. कारण Mnचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, Mnचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉन 3d5 4s2. त्यामुळे 4s मधले 2 इलेक्ट्रॉन दिले आणि 3d मधले 5ही इलेक्ट्रॉन अनपेड आहेत. त्यामुळे हे 5 अनपेड इलेक्ट्रॉन दिले तर 5 + 2 त्याची ऑक्सिडेशन स्टेट 7 होते. त्यामुळे Mn हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आणि ही असते +7. आता इथं तुम्हाला काही एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवलेले आहेत. त्यामध्ये स्कॅन्डियम जो आहे हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यामध्ये आपल्याला त्याच्या अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या दिसते. स्कॅन्डियमपासून Mn पर्यंत अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट इथं +2 सगळ्यांचे असेल. प्लस टोटल किती आहेत, 2 + 1 3 म्हणजे +2 आणि +3 दाखवेल.
तसं टिटॅनियम काय करेल, 4s मधले 2 इलेक्ट्रॉन देईल आणि 3D मधला 1 किंवा 2 देईल, त्यामुळे +2 +3 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट असेल. तसं व्हॅनॅडियममध्ये टोटली हा 5 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, त्यामुळं त्याचे ऑक्सिडेशन स्टेट असते +2 to +5. क्रोमियम जो आहे त्याच्यामध्ये टोटली 6 इलेक्ट्रॉन्स अनपेड आहेत, त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 to +6 असते. तसं आपण मँगॅनीज घेतला तर मँगॅनीजची ऑक्सिडेशन स्टेट ही काय आहे, अनपेड इलेक्ट्रॉन्स 5 आहेत आणि 4s मधले 2 असे 7 इलेक्ट्रॉन हा देऊ शकतो, त्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट असते +7. म्हणजे इथंपर्यंत ही ऑक्सिडेशन स्टेट काय होते, इन्क्रीज होते, +3 +4 +5 +6 अँड +7. जनरली इथं क्रोमियममध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट पण असते, पण ही लेस स्टेबल असते. तसं Fe पुढं ॲटॉमिक नंबर 26 आहे, म्हणजे 3D6 कॉन्फिगरेशन आलं की पेअरिंग स्टार्ट होतं 5पेक्षा जास्त झालं की. त्यामुळे इथं एक इलेक्ट्रॉन पेअर्ड झाल्यामुळं 4च इलेक्ट्रॉन अनपेड राहतात, त्यामुळे 4 + 2 काय झाले 6, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट असते +2 to +6. तसं कोबाल्टमध्ये पुन्हा 3D7 आहे, म्हणजे 2 पेअर्ड इथं 2 पेअर्स तयार होतील, त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन्स काय झाले अनपेड राहिले, त्यामुळे हे 3 + 2 म्हणून इथं +2 +3 +4 आणि +5 आहे. आता निकेलमध्ये इथं थोडंसं चुकलेलं आहे पुस्तकामध्ये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे लक्षात घ्या. निकेल जो आहे त्याचा 28 ॲटॉमिक नंबर असतो, त्यामुळे 3D8 असतं. 3D8 याचा अर्थ काय झाला, 5 आणि 3 8, म्हणजे 3 पेअर झाल्या तर 2च इलेक्ट्रॉन अनपेड राहतात, मग त्यामुळे 2 + 2 4, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट असते +2 +3 आणि +4. तसं कॉपर जो आहे त्यामध्ये 3D10 किंवा 3D9 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट +1 आणि +2 असते. आणि झिंकमध्ये फक्त +2 असते. म्हणजे या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल की हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट सगळेच दाखवतात ही +2 आहे, आणि झिंक जो आहे हा फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, दॅट इज +2. तुम्हाला प्रश्न येतो की व्हाय झिंक शो ओनली 1 ऑक्सिडेशन स्टेट, कारण काय तर झिंक when loses 2 electrons from 4s, then it has electronic configuration argon 3D10. As a d orbital is completely filled, it is more stable, so it do not loses electron, and so zinc show only 1 oxidation state, that is +2. तर ह्या पद्धतीनं ऑक्सिडेशन स्टेटवरती तुम्हाला राईट नोट किंवा एक्सप्लेन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सेरीज किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज, किंवा तुम्हाला MCQ टाईपचा प्रश्न येईल याच्यावरती, किंवा व्हेरी शॉर्ट ॲन्सरमध्ये हे विचारलं जाईल. तर इथं आपण ऑक्सिडेशन स्टेट्स हा पॉईंट कवर केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज, यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे दे शो कॅरेक्टरिस्टिक मेटॅलिक प्रॉपर्टी. आपण सुरुवातीलाच म्हणले की हे सगळे ट्रान्झिशन मेटल्स आहेत, म्हणजेच काय तर ह्या सगळ्यांच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी. आता मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे काय तर आपल्याला झालेलं आहे की मेटल्सच्या प्रॉपर्टीज कुठल्या असतात, तर मेटल्स आर हार्ड, दे आर लस्टरस, मॅलिएबल, डक्टाईल, अँड दे फॉर्म अलॉईज, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ह्या सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या कुणाच्या प्रॉपर्टी असतील, फर्स्ट ट्रान्झिशन सेरीजच्या इलेमेंटच्या असतील. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे हॅव मेटॅलिक स्ट्रक्चर्स एक्सेप्ट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड CN. They are hard and have low volatility except zinc, cadmium and mercury. Low volatility means they have high melting point and they are hard. So they have high melting point and boiling point. त्यांचा melting point आणि boiling point हा जास्त असेल. तर ह्या झाल्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज सांगत असताना तुम्ही ज्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या तिथं लिहिल्या की बरोबर ह्या सगळ्या काय होतात, फिजिकल प्रॉपर्टीज होतात. त्यामुळं हिथं जे आपण समराईज केलं एकत्र, हार्ड, लस्टरस, मॅलेबल, डक्टाईल, दे फॉर्म अलाइज, हे तुम्ही सेपरेट लिहिलं तरी चालेल. याच्याच टोटली 6 प्रॉपर्टी इथंच होतात एकाच पॉईंटमध्ये.
तुम्हाला याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न असतो. राईट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सेरीज किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता पहिली प्रॉपर्टी आपण इथे एक्सप्लेन करणार आहे. ही आहे ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन मेटल्स. आता ट्रान्झिशन मेटल्स जे आहेत यामध्ये मेटॅलिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे जो बॉन्ड असतो हा मेटॅलिक बॉन्ड असतो. हा मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड काय आहे? ड्यू टू लो आयोनायझेशन एन्थाल्पी अँड फॅकंट डी ऑर्बिटल्स इन आउटर मोस्ट शेल. यांची आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे. आणि सेकंड पॉईंट काय, तर इथं फॅकंट डी ऑर्बिटल्स आहेत भरपूर. त्यामुळं हा जो बॉन्ड असतो मेटॅलिक बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड असतो. ऑल्सो दिस बॉन्ड हॅव कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा याला मेटॅलिक बॉन्ड आहेच, पण त्याचबरोबर त्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर येतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन n-1 डी ऑर्बिटल. म्हणजेच जो बॉन्ड आहे हा मेटॅलिक बॉन्ड आहे विथ कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे. याच्यावरती तुम्हाला MCQ टाईपचा प्रश्न एकदा विचारलेला होता बोर्डाला. तर जो बॉन्ड असतो यामध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये हा मेटॅलिक बॉन्ड आहे विथ कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजे हा दोन्ही टाईपचा असतो. कोव्हॅलंट बॉन्ड हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअरनी तयार होतो. तर मेटॅलिक बॉन्ड हा काय असतो? इट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सी ऑफ इलेक्ट्रॉन अँड लेअर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स, दॅट मीन्स केर्नेल्स. दिस ट्रान्झिशन मेटल्स हॅव high melting point and boiling point. So in all transition series, melting point steadily increases up to ND5 configuration. इथं लक्षात ठेवा की ट्रान्झिशन सेरीज जी आहे त्यामध्ये मेल्टिंग पॉईंट काय होतो? इन्क्रीज होत जातो. कुठंपर्यंत? मिडल इलेमेंटपर्यंत. म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत नाही D5पर्यंत येत नाही, हाफ फील्डपर्यंत. तिथून पुढं पेअरिंग स्टार्ट होतं आणि अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. ॲज अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या डिक्रीज झाली म्हणजेच काय होईल? त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर डिक्रीज होईल आणि त्यामुळे त्या बॉन्डची स्ट्रेंथ डिक्रीज होईल. त्यामुळे मेल्टिंग पॉईंट जो आहे हा D5 कॉन्फिगरेशनपर्यंत इन्क्रीज होतो आणि त्यानंतर डिक्रीज होतो. सो इन ऑल द ट्रान्झिशन सेरीज मेल्टिंग पॉईंट स्टेडीली इन्क्रीजेस अप टू ND5 कॉन्फिगरेशन. म्हणजे क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन दे शो हाय मेल्टिंग पॉईंट इन देअर रिस्पेक्टिव्ह सेरीज. म्हणजे पहिल्या सेरीजमध्ये क्रोमियमला D5 कॉन्फिगरेशन आहे, दुसऱ्या सेरीजमध्ये मॉलिब्डेनम असेल किंवा तिसऱ्या सेरीजमध्ये टंगस्टन असेल. सो दे हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट. तर तुम्ही म्हणाल की क्रोमियमबरोबर Mn पण असतो, मँगॅनीज असेल, तर ह्या मँगॅनीजमध्ये पण D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, पण तरीसुद्धा त्याचा मेल्टिंग पॉईंट मात्र काय कमी असतो. सो आफ्टर ND5 कॉन्फिगरेशन with increase in atomic number, melting point decreases regularly. Mn and Tc show anomalous values of melting point. म्हणजे हा जास्त असायला पाहिजे होता, पण ह्या दोघांचा मात्र कमी आहे. हा त्याच्या थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटीवरती अवलंबून असतो. आता इथं आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघणार आहे. आता ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला इथं 3 सेरीज दिसतात. फर्स्ट सेरीजमध्ये टिटॅनियम टू व्हॅनेडियम क्रोमियमपर्यंत हा इन्क्रीज होतो आहे. त्यानंतर Mnला एक्सेप्शनली एकदम लो येतो आणि त्यानंतर क्रोमियमपेक्षा Fe कमी आहे. Fe, CO, हे निकेल असं खालीपर्यंत काय होणार? कॉपरपर्यंत हा डिक्रीज होत जाणार. आणि झिंकचा थोडा जास्त असतो, कारण काय झिंकमध्ये सगळ्या कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल असल्यामुळं त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. तसं सेकंड सेरीज आपण घेतली तर झिर्कोनियम, Nb, मॉलिब्डेनमपर्यंत हा इन्क्रीज होतो. आता Tcचा वाढायला पाहिजे होता, पण त्याचा एक्सेप्शनली थोडा कमी झालेला आहे आणि मॉलिब्डेनमपेक्षा हा कमी आहे Ruचा, रुदरपोडियमचा, आणि हा हळूहळू डिक्रीज होतो. तसं तिसऱ्या सिरीजमध्ये मात्र टंगस्टनपर्यंत हा इन्क्रीज होतो, त्यानंतर हा डिक्रीज होतो. तर हे झालं ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स.